नमस्कार, मी जितेंद्र राठोड. थिंक जिते या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. होमवर्क आणि स्टडी, जसं बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हे चालू आहे की अभ्यास करतोय किंवा मी होमवर्क करतो म्हणजे संपलं, असं नाही आहे. तर आज आपण समजून घेऊया स्टडी म्हणजे अभ्यास म्हणजे काय आणि होमवर्क म्हणजे काय, म्हणजे गृहपाठ म्हणजे काय, हे आज या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. ज्याला हे पाहायचं आहे ते कंटिन्यू करू शकता. तर पहा, विचार करण्यासारख्या गोष्टी असं आहे की बरेच जण असं म्हणतात की आई किंवा बाबा, तुमचे जे काही घरामध्ये आई बाबा तुम्हाला सांगतात की झाला का तुझा अभ्यास. तर त्यावेळेस प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हे चालू असते की जे होमवर्क केलं म्हणजे झालं सर्व, हे त्यांच्या डोक्यात चालू असते. पण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, होमवर्क ही एक वेगळी गोष्ट आहे आणि अभ्यास जे स्टडी ते एक वेगळी गोष्ट आहे. आता पहिलं आपण लक्षात घ्यायचं आहे होमवर्क म्हणजे काय. होमवर्कची तुम्हाला इथे डेफिनेशन मी देतो तुम्हाला, ती तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये सर्वात व्यवस्थित विचार करण्यासारखा गोष्ट आहे की शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला, पूर्ण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक त्या विषयाशी संबंधित अशी एखादी गोष्ट असते की जी करावा लागते आणि ती प्रॅक्टिस केल्यामुळे तो भाग त्यांचा व्यवस्थित होण्यासारखा असतो. आणि ते जे गृहपाठ दिले जाते, जे होमवर्क दिले जाते, ते याच्यासाठी दिले जाते की तो भाग जे आज शिकवलेला आहे ते तुम्हाला समजलं की नाही समजलं, त्याचे ते कन्सेप्ट जे आहेत ते तुमच्या अंडरस्टँडिंग आलेले आहे की नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी चाललेल्या आहे का, हे पाहण्यासाठी असते. आणि ॲक्च्युअलमध्ये ती प्रॅक्टिस वर्किंग आहे, हे लक्षात घ्या. आणि ते तुम्ही घरी जाऊन आपल्याला व्यवस्थित वेळेमध्ये शांततेनं ते करायचं असते. आता होमवर्क करत असताना पुन्हा तीच गोष्ट येणार की आपल्याला ते समजलं नाही समजलं, ह्या गोष्टी त्या सर्व याच्यामध्ये येत असतात. आणि ते पर्टिक्युलर त्या दिवसाच असते आणि ते संपलं म्हणजे संपलं, बरोबर आहे. आणि ते आपण होमवर्क करायचं असते. आणि जे काही दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जे सर असेल किंवा तुम्ही कॉलेजमध्ये असाल की इन जनरल कुठे ट्युशनमध्ये म्हणजे जिथे कुठे तुम्हाला हे जे होमवर्क दिलं असते ते तुम्हाला करून दाखवायचं असते, बरोबर आहे. पण आता गफलत थोडीशी वेगळी आहे इथे की हे होमवर्क झालं, बरोबर आहे. आता आपल्याला स्टडीची डेफिनेशन लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्टडी नेमकं काय. स्टडीचा अर्थ असा आहे की पर्टिक्युलर वेनी तुम्हाला जे तुम्ही अभ्यास करत आहे, बरोबर आहे. आणि अभ्यासाचा अर्थ लक्षात घ्या, थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शाळेव्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला जो विषय, ज्या विषयामध्ये तुम्हाला काही अडचण आहे, म्हणजे एखादं कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही, त्याच्यातलं पॉईंट तुमचं क्लिअर नाही, तर ते स्वतःसाठीच आणि पूर्ण पॉईंट क्लिअर करण्याचं काम करणे. म्हणजे छोट्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. आपल्या क्लासमध्ये असे विद्यार्थी वेगवेगळे असू शकतात की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट, काही जणांना सर्व गोष्टी येत असतील, काही जणांना येत नसतील, काही जणांना खूप साऱ्या गोष्टी येतील आणि काही जणांना त्याच्यातल्या छोट्या गोष्टी येणार नाही. मग आपल्याला काय येते काय नाही येत, आपल्याला जी गोष्ट येत नाही ती गोष्ट व्यवस्थितपणे करणे म्हणजे समजून घेणे, अंडरस्टँडिंग हा मुद्दा इथे येतो. आणि ती कन्सेप्ट आपल्याला नेमकं काय दिलेलं आहे ते आपल्या परीनं समजून घ्यावं लागते. त्यावेळेस आपण त्यावरती जे काही मॅथ्स असेल तर त्याचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकणार. कोणतेही, मराठी असेल, हिंदी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, कोणतंही सब्जेक्ट, त्याच्यातल्या त्या नेमक्या कन्सेप्ट काय दिलेल्या आहे ते स्वतः ओन लँग्वेजमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणे. आता याच्यासाठी तुम्ही पुस्तकाचा वापर करता. आता हे सर्व 2020चं जे युग आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहीत आहे की तुम्ही गुगलचा, यूट्यूबचा आणि खूप साऱ्या आता ऑनलाईन वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचा प्रयत्न करत असता. आणि ती गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, स्टडीचा अर्थ असा आहे की आपली कन्सेप्ट, आपल्याला ज्या विषयाशी चांगल्या तऱ्हेनं ती गोष्ट समजून घ्यायची आहे त्याचा पूर्ण अतिशय म्हणजे सांगोपांग अभ्यास करणे. बिलकुल जसं एखादा पोलीस असं इन्व्हेस्टिगेशन करतो, त्याचं पूर्ण तपास अतिशय छोट्या गोष्टीवर, त्या गोष्टीवर विचार करतो, तसंच आपल्याला त्या पाठामधल्या एक गोष्ट नेमकं काय दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे, प्रत्येक पानामध्ये, प्रत्येक मजकूरमध्ये नेमकं काय दिलेलं आहे, त्या स्वाध्यायाशी संबंधित आपल्याला काय येईल, त्याच्यानंतर जे पुढे टेस्टमध्ये काय येणार आहे, क्वेश्चन पेपरमध्ये काय येणार आहे, पुढे ॲन्युअल एक्झामला काय येणार आहे, ह्या सर्व गोष्टीचा इथे विचार करावा लागतो. आणि ॲक्च्युअलमध्ये ती खरंच परफेक्टली तो पूर्ण भाग ॲनालिसिस करायचा असतो, अंडरस्टँड करायचा असतो. आणि ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी ते रिमेंबरिंग येतील, त्याच्यामध्ये स्किल कसं येईल, त्याच्यानंतर आणखी बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. ह्या दोन गोष्टीचा इथे संबंध येतो. हे दोन गोष्टी जर क्लिअर झाल्या असेल तर आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. लक्षात आलं असेल होमवर्क काय आहे आणि स्टडी काय आहे, बरोबर आहे. तर
स्टडीची एक आणखी एक चांगली डेफिनेशन इथे येते की पुस्तकाचा आपण वापर करत असताना मन एकाग्र करून आणि वेळेचा सदुपयोग करून त्या गोष्टीचं पूर्ण त्याच्यातलं जे ज्ञान आहे, त्याच्यातली जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे समजून घेणे. आणि लक्षात घ्या, वेळेचा सदुपयोग म्हटलेला आहे आणि मन एकाग्र म्हटलेलं आहे. आणि हे दोन गोष्टी केल्याशिवाय आपल्याला तो भाग क्लिअर होत नाही. ही एक चांगली डेफिनेशन ती आपल्याला सापडून येते आणि ते समजून पण येते. बरोबर आहे. त्यानंतर आता पुढचा मुद्दा असा आहे की आपण शक्यतोवर ह्या सर्व गोष्टी जे होमवर्क पण आहे किंवा स्टडी पण आहे, या दोन्हीमध्ये काय आहे की खास गोष्ट आहे, आपण लर्न करून आलो, शिकण्याकडे चाललेलं आहे. आणि हीच गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची इथे येत असते. आणि त्यामध्ये होमवर्क हे शिक्षकाशी संबंधित आहे, त्यांना ते करून दाखवायचं आहे, तिथे थोडीशी भीती असेल. पण रिअलमध्ये स्टडी कसं आहे की ती गोष्ट आपल्याशी एकदम डीपली विचार करण्यासारखी आहे. थोडंसं विचार करून आपण आपलीच गोष्ट आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वेळ देऊन जास्तीत जास्त वेळेपर्यंत करणे, त्याला ती एक गोष्ट लक्षात येते. हाऊ टू लर्न म्हणजे ही गोष्ट येऊ शकते त्याच्यामध्ये. स्टडीमध्ये 3 गोष्टी येतात: अंडरस्टँडिंग, स्किल आणि रिकॉल. अंडरस्टँडिंग म्हणजे काय की आता आपल्याला कोणती जी गोष्ट आहे ती समजून कशी घ्यायची आहे, नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, कोणता पॉईंट आहे आणि काय आहे ते अंडरस्टँड करणे म्हणजे पूर्ण त्याच्यातलं पूर्ण भावार्थ समजून घेणे. बरोबर आहे. आणि त्यानंतर आहे स्किल, नेमकं ते कसं वापरायचं. एखादा फॉर्म्युला असेल किंवा एखादं काही जे काही गोष्टी असतील ते नेमकं वापरायचं कसं. आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा हे तुम्हालाही माहिती आहे, पण ते स्किल आपल्याला आलं पाहिजे. आणि हे कसे एकमेकाशी रिलेटेड आहे. आणि सोबतच काय करायचं आहे, रिकॉल पण करायचं आहे. आणि हा तर रिकॉल जो पॉईंट आहे म्हणजे ते आठवायचं, रिमेंबरमध्ये हा जातो पॉईंट. हे तिन्ही गोष्टी स्टडीशी रिलेटेड आहे. लक्षात घेण्यासारखं आहे की अंडरस्टँडिंग, स्किल आणि रिकॉल. आता स्किलचा थोडासा अर्थ असा आहे स्किलमध्ये की तुम्ही ती गोष्ट तुमच्या कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवता. वी एबल टू रिमेंबर, हे ते लक्षात ठेवण्याच्या काही पद्धती असू शकतात. त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट मांडायची असते. म्हणजे एखादी पर्टिक्युलर गोष्ट, मी आता क्लासमध्ये खूप सारे असे विद्यार्थी पाहतो, मी जसं शिकवतो आणि तसंच ते बिलकुल पानासहित त्या पान क्रमांकासहित आणि खूप छोट्या गोष्टी डिटेल्स देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना काय समजलं तेही त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि काही मुलांना नॉर्मली ती गोष्ट सांगताच येत नाही आहे. म्हणजे एक्सप्रेस होणे, भाषण हा याच्यामध्ये मुद्दा येतो की तुम्हाला जी गोष्ट अंडरस्टँड झाली ती स्किल आहे. हे की छोटीतली छोटी गोष्ट आपल्याला जशी समजली ती दुसऱ्याला त्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणे, हे खूप चांगली गोष्ट आहे. स्किल येणं हे गरजेचं आहे. खूप वेळा ह्या गोष्टीमध्ये बरेच मुलं मागं पडताना दिसतात. लक्षात घ्या. आणि ते बी एबल टू यूज, एखादा जी काही एक्झाम्पल असेल, फॉर्म्युला असेल किंवा एखादी गोष्ट आहे ती कोणत्या गोष्टीशी रिलेशन त्याचा दाखवायचं आहे, ते खूप जागी याचा वापर होत असतो. इतिहासामध्ये, विज्ञानामध्ये आणि इन जनरल प्रत्येक सब्जेक्टमध्ये अलग जागी, वेगवेगळ्या जागी वेगवेगळी गोष्ट कशी लावायची, कसं त्याचा यूज करायचा, प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला जी मुद्दे समजून सांगण्यात येत आहेत त्याचा लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि पुढे हे स्किल आणखी लक्षात घ्यायचं की लिमिटेड टाईममध्ये, कमी वेळेमध्ये आपल्याला जे माहिती आहे, आपल्याला जे ज्ञान आहे, आपल्याला जे समजलेलं आहे आणि ते आपण जे लर्न केलेलं आहे, आपण जे रिमेंबर केलेलं आहे ते बरोबर लिमिटेड टाईममध्ये लिहून काढणे, समजून सांगणे, ज्या पेपरमध्ये त्याच पद्धतीने करावं लागते. कारण टाईम खूप कमी असतो, वर्षभराचा अभ्यास असतो आणि ते कमी वेळेमध्ये व्यवस्थितपणे लिहायचं असते. हे स्किल लक्षात आलं पाहिजे. नाही तर आपल्याला एखाद्या पाठाबद्दल खूप सारं माहिती असते आणि मग आपण ते एक प्रश्न खूप डिटेल लिहिण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, ते किती मार्काचं आहे आणि त्याला किती रिलेटेड किती लिहायचं आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर खूप सारं लिहून काही फायदा नाही आहे खूप वेळा, आणि कधी खूप कमी लिहूनही पण फायदा नाही आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं किती मार्कासाठी काय लिहायचं आणि किती लिहायचं आहे ही पण एक स्किल खूप महत्त्वाचं याच्यामध्ये येते. ह्या सर्व गोष्टी आपण या स्टडी आणि होमवर्कमध्ये ह्या गोष्टी येत असतात. आता इफेक्टिव्ह स्टडीमध्ये काय आहे, आपल्याला जे गोल आहे, आपण जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये टाईमपास हा मुद्दा येत नाही. तुम्ही जर एखादा अभ्यास कोणत्याही गोष्टीला तुम्ही वेळ देऊन आले आणि ते शिकण्याचा प्रयत्न करून आले तर तुमचा टाईम पास होऊन नाही राहिलेला आहे. तुम्ही ती गोष्ट समजून घेण्याकडे चाललेले आहे आणि पुढे एक वेळ येणार आहे की त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे.
लक्षात घ्या. टाईमपास नसतो. तुम्ही इन जनरल बाकीच्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवता म्हणजे ते टाईमपास होत असते, पण तुम्ही अभ्यासाशी रिलेटेड काही गोष्टी करत असाल तर त्या एकमेकाला त्या इफेक्टिव्ह स्टडी कशी होईल हे लक्षात घ्या. आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपला अभ्यास चांगला झाला पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला आता ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला मेमराईज करणं खूप गरजेचं आहे, अंडरस्टँड करणं खूप महत्त्वाचं आहे, क्वेश्चन आन्सर लिहिणं कसं काय, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. तर हे सर्व गोष्टी ह्या स्टडी आणि होमवर्क्स रिलेटेड आहेत. विचार करून पद्धतशीरपणे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की शाळेमध्ये दिलेला अभ्यास किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठे तुम्ही जिथे ट्युशनमध्ये जात असाल तर ते घरी येऊन करणे म्हणजे ते होमवर्क किंवा गृहपाठ झालेलं आहे आणि तर तेवढंच असते. एक पर्टिक्युलर छोटंसं पार्ट्स असतो, पण नियम म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला अभ्यास करायला शिकायचा आहे, स्टडी करायला शिकायचं आहे. आणि अभ्यास ही गोष्ट कमी वेळेमध्ये होत नाही. तुम्हाला खूप सारे सब्जेक्ट असतात आणि त्याच्यातले प्रत्येक पॉईंट समजून घ्यायला खूप वेळ लागतो. म्हणजे तुम्ही अभ्यासाला जर बसले, लक्षात घ्या, तुम्ही होमवर्क करून राहिले की आता बोलताना हे लक्षात घ्यायचं, तुम्हाला आईला सांगताना हे सांगायचं माझं होमवर्क झालं, अभ्यास राहिलेला आहे. आणि हे तुम्हाला लक्षात स्वतःला पण समजून घ्या की अभ्यास म्हणजे काय, की आपल्याला ओव्हरऑल प्रत्येक सब्जेक्टमध्ये प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे. मग ते तुम्ही पुस्तकातून घेत असाल, आपल्या मित्रांमधून माहिती घेत असाल किंवा आता ऑनलाईनमधून तुम्ही कुठे गुगल, यूट्यूब आणि कुठून तरी शिकण्याचा प्रयत्न करत असाल, त्या विषयाशी संबंधित प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करणे आणि ते स्वतःसाठीच शिकणे. लक्षात घ्या, याचा तुम्हाला सर्वच गोष्टीसाठी परीक्षेसाठी पण कामी होणार आहे, पुढे फ्युचर म्हणजे भविष्यासाठी पण कामी पडणार आहे. सर्वच गोष्टीसाठी या गोष्टीचा वापर होणार आहे. म्हणून तुम्ही अभ्यासाला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. लक्षात घ्यायचं आहे, होमवर्कला तर द्यायचंच आहे कारण ते द्यावंच लागतं आणि करतच असतो आपण. तर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आला असेल असं मी गृहीत धरतो. हे थोडंसं मोठा व्हिडिओ झाला, पण मला हे पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगायचा होता आणि तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येत असतील, समजून येत असतील तर या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. कॉमेंट्स करा तुम्ही तुम्हाला काय लागते ते. आणि सोबत माझी खूप सारे व्हिडिओज माझ्या चॅनलवर जाऊन पहा. तुम्ही जर नवीन असाल तर जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायचं आहे, नंतर बेलची पण बेल दाबायची आहे आणि ऑल नोटिफिकेशन दाबायचं आहे. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.